मनाला शांतता देणारे व जीवनाला अध्यात्माची ओढ लावणारे एकच ठिकाण आहे आणि ते म्हणजे श्री क्षेत्र सराला भेट. आणि आज आपण ह्याच पुण्यनगरीमध्ये गेलो होतो. तुम्हाला पण माझ्यासोबत यायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला फॉलो करून टाका. दुपारच्या भरी मस्त गप्पा मारीत बसलो होतो आणि गप्पा मारता मारता सहज ठरलं की जायचं सरला भेटला. तुम्हाला तर माहितीये आपलं कसं असतं, ठरलं की ठरलं. मग काय, काढल्या गाड्या निघालो डायरेक्ट बेटावरती. हे ठिकाण आहे गोदावरी नदीच्या मधोमध, त्यामुळेच तर याला सराला बेट म्हणतात, कारण बेटाच्या दोन्ही साईडनी गोदावरी नदी आहे. हे ठिकाण आहे वैजापूर पासून फक्त 20 मिनिटांच्या अंतरावर. आणि शेवटी आपण सर्वजण इथं येऊन पोहोचलोच होतो. आणि हे सराला बेट एक आध्यात्मिक धर्मक्षेत्र म्हणून ओळखले जाते. आणि या तीर्थक्षेत्राचे पहिले महंत म्हणजे सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. या धर्मक्षेत्राची विशेषता म्हणजे इथे 250 वर्षापासून आतापर्यंत अखंड हरिनाम सुरूच आहे. आणि इथं आल्यानंतर तर पहिले आपण सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन करून घेतले. आणि इथलं भक्तिमय वातावरण आणि शांतता हे मनाला अगदी प्रसन्न करते. याच सराला बेटला आता गोदावरी धाम म्हणून देखील ओळखले जाते. आणि या ठिकाणी गंगागिरीजी महाराजांच्या समाधीबरोबरच गणपती, भगवान शंकर आणि श्रीरामाचं देखील मंदिर आहे. आणि सर्व ठिकाणी दर्शन करून झाल्यानंतर जरा वेळ आपण या भक्तिमय वातावरणात बसलो होतो. त्यानंतर आपण गुरुभवन म्हणजेच महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या गादीचे देखील दर्शन करून घेतले. आणि या मुख्य मंदिराच्या लगतच दत्त आणि श्री हनुमानजी यांचं देखील मंदिर आहे. आणि त्याला आणखी आकर्षक बनवतात ते गंगागिरीजी महाराज आणि साईबाबा यांच्या मूर्ती. इथली ही झाडी, मंदिराचा भव्य दिव्य परिसर आणि हिरवळ वातावरण हे मनाला अगदी मनमोहक ठरते. आणि या मंदिराचं विशेष म्हणजे त्याचं बांधकाम आणि समोर ठेवलेले 2 भव्य दिव्य गज हे मंदिराला अगदी आकर्षक बनवतात. ते आल्यानंतर तुम्हाला नक्कीच मजा येईल भाऊ. आता मंदिराचा परिसर तर फिरून झालता भाऊ, आणि आता आपण निघालो होतो डायरेक्ट गोशाळेकडे. आणि इथली ही एवढी मोठी गोशाळा बघून मी तर पहिले विचारतच पडलो भाऊ, कारण इथं थोड्या ना थिडक्या 300 ते 400 गायी येऊ आणि त्यांना फिरण्यासाठी 1.5 ते 2 एकराचा गोठा आहे. आणि विशेष म्हणजे एवढ्या गायी असून यामधली एक पण मारत नाही. आणि इथं एक छोटंसं गायीचं वासरू पण होतं, त्याच्यासोबत फोटो तर काढलेच, पण त्याला पण घेऊन टाकलं ब्लॉग मध्ये. आणि सगळं फिरून झाल्यानंतर आपण आलो होतो भोजनालयामध्ये. आणि आता प्रसादाची वेळ तर संपली होती. मग काय, आपण चहाचाच प्रसाद घेऊन निघालो डायरेक्ट घराकडे. आणि तुम्हाला जर असेच नवनवीन ब्लॉग बघायचे असेल तर आपल्याला फॉलो आणि कमेंट नक्की करा. भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.